नवीन वर्षाच्या निमित्ताने आमचं ठरलं की आपण स्वामींच्या दर्शनाने या वर्षाची सुरुवात करायची आणि मग आम्ही सगळे निघालो परळ मठात जाण्याकरता. आणि एक्साइटमेंट या गोष्टीची जास्त होती की मल्हार पहिल्यांदा ट्रेनने ट्रॅव्हल करणार होता, तर त्याची काय रिॲक्शन असेल याकरता आम्ही जास्त एक्सायटेड होतो. तर तो खूप मस्त मजा करत होता, थंड वारा ज्याला लागत होता खिडकीजवळ उभा होता म्हणून. तर आऊने मग त्याला घेतला आणि त्याला टोपी बांधली, तर तो रुसला होता. या सगळ्या दरम्यान आमचं ठरलं की नाही, आपण दादरला उतरायचं, थोडं मार्केट एक्सप्लोअर करायचं आणि मग काहीतरी खाऊन आपण पुढे जायचं. आणि त्या ठरल्याप्रमाणे आम्ही दादरला उतरलो आणि मार्केटमध्ये खूप गर्दी होती. आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, आम्ही फक्त फिरत होतो, आम्ही फेरफटका मारत होतो. आणि तसं करत करत आम्ही विसावा हॉटेलच्या दिशेने गेलो. आणि विसावा हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलं असता तिथे खूप वेटिंग होती, तरी सुदैवाने आम्हाला तिथे जागा मिळाली. नाश्ता वगैरे केला, भरपेट असा नाश्ता केला आणि मग आम्ही ठरवलं आता टॅक्सी करूया इथून आणि परळला जाऊया. प्रचंड ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि पण सुंदर अशी संध्याकाळ होती. खूप मस्त वाटत होतं सगळं वातावरण. परळच्या मठाच्या इथे पोहोचलो. तिथे गेल्यावरतीही पुन्हा खूप जास्त गर्दी होती, काय करायचं समजत नव्हतं. फुलं घेतली, प्रसाद घेतला आणि मग रांग लावण्याकरता आम्ही पुढे गेलो. खूप गर्दी होती, खूप मोठी रांग होती. आता मल्हारची झोपायचीही वेळ झाली होती, जेवणाचीही वेळ झाली होती, पण झोपेची जास्त वेळ झाली होती. त्याला झोप येते त्या त्याचं टायमिंग फिक्स आहे, तर त्या टायमिंगला तर काय करायचं. म्हणून मग मल्हारची मावशी बोलली की नाही, मी त्याची काळजी घेईन, मी बघेन, तो ॲक्टिव्ह राहील, दर्शन होईस तर मी पूर्णपणे त्याच्याबरोबर खेळत राहीन. आणि ह्या दोघांची खूप मस्ती चालली होती. ही सगळी मस्ती आमच्या रांगेत उभे असलेले पुढचे आणि मागचे सगळेच एन्जॉय करत होते, कारण हा सगळ्यांनाच बघून हसत होता, स्माईल देत होता, त्यामुळे भुरळ पडत होती आणि सगळे छान एन्जॉय करत होते. माऊ त्याच्याबरोबर खूप मस्ती करत होती. भली मोठी रांग होती, पण ह्या रांगेमध्ये मल्हारसोबत असल्यामुळे आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही. कळलंच नाही की कधी आम्ही पोहोचलो. आणि तो खूप ॲक्टिव्ह होता, झोपला नाही, मस्ती चालूच होती कंटिन्युअसली. आणि असं करत करत मग आम्ही पुढे जात होतो. मंदिराच्या जवळ आम्ही पोचत होतो, मठाच्या जवळ आम्ही पोचत होतो. आणि मग काय, माऊ बोलली की मी त्याला पायी घेऊन जाणार, स्वामींच्या दर्शनासाठी तो आला आहे, 4 पावलं तरी तो चाललाच पाहिजे. म्हणून ही मस्करी चालू होती. खरं तर तसा मल्हार चालत नाही, मल्हार अजून 6 महिन्याचाच आहे. 6 महिने पूर्ण झालेत, 7वा महिना मल्हारचा चालू आहे. जसं जसं मठाच्या दिशेने पुढे जात होतो खूपच गर्दी होती, काळजी वाटत होती, कारण मल्हारला झोपायची वेळ झाली होती आणि त्याला भूकही लागली असेल. तर तो माझ्याकडे आला होता, पण तिथे मी दूध पाजू शकत नव्हते, म्हणून मग त्याला मी पाणी पाजलं, पाणी प्यायला आणि तो शांत झाला. आणि मग आम्ही आरती घेतली. आरतीची क्लिप मला घेता नाही आली, कारण की तिथे अलाउड नव्हतं, म्हणून आम्ही लाईनमध्येच उभं होतो. आरती व्यवस्थित झाली, छान झाली, मल्हार पण एन्जॉय करत होता. आणि मग आम्ही दर्शनासाठी पुढे पुढे आलो. हीच ती वेळ ज्याच्यासाठी आम्ही एक्सायटेड होतो. दर्शन खूप सुंदर झालं, खूप छान असं दर्शन झालं आमचं. खूप प्रसन्न असं वातावरण होतं त्या मठातलं आम्हाला. आणि मग आम्ही घराच्या दिशेने निघालो. खूपच उशीर झाला होता, मग लगेच